अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मयुरी घोलप या यूट्यूब चॅनलवर. श्रावण महिना म्हटलं की भक्ती, पूजा आणि सणांची एक वेगळीच सुरुवात होते. आणि या श्रावण महिन्यात पहिला सोमवार आणि नागपंचमीचा सुंदर योग यावर्षी एकाच दिवशी आला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरी आईने केलेली नागपंचमीची पारंपरिक पूजा आणि त्यासाठी मी काढलेली सुंदर रांगोळी. खरं तर आम्ही सोलापूरला गेलो होतो आणि सोमवारी सकाळी लवकर घरी येणार होतो, पण आमची ट्रेन लेट झाल्यामुळे आम्ही घरी जवळपास 12:15 वाजता दुपारी पोहोचलो. त्याच दिवशी नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे घरी आल्यावर वेळ न घालवता पटापट कामं आवरून घेतली. आंघोळ आणि घरातली देवपूजा करून मी आणि आईने नागोबाच्या पूजेला सुरुवात केली. मी रांगोळी काढायला सुरुवात केली. तर हे सगळंच पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. माझी रांगोळी, त्यानंतर आईची नागपंचमीची पूजा, ही पूजा प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आमच्याकडे कशी करतात हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात आधी मी घरच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून घेतलं. त्यानंतर मी घरच्या उंबरठ्यावर सुंदर रांगोळी काढली. आईने उंबरठ्याची पूजा केली. ती कशी केली ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तुम्ही बघूच शकता. इथे आहे पाट. तर आमच्याकडे नागोबाची पूजा ही घराच्या अंगणात केली जाते. पाट ठेवून त्यावर देखील सुंदर शुभचिन्हांची रांगोळी मी काढलेली आहे. आणि त्या अगोदर त्या पाटाभोवती खाली स्वस्तिक काढला. स्वस्तिक प्रत्येक पूजेमध्ये काढला जातो, पाटाखाली, चौरंगाखाली. त्यानंतर असं छान पट्टा ओढून घेतला आणि अशी पाटाखालची रांगोळी मी काढून घेतली आणि पाटावर देखील शुभचिन्हांची अशी सुंदर रांगोळी काढली. इथे आम्ही कोणतेही वस्त्र वापरत नाही. शुभचिन्हांची रांगोळी काढून त्यावर आई ताट ठेवते आणि त्यावर नागोबाची पूजा करतात, अशी आमच्याकडे पद्धत आहे. माझी रांगोळी काढत असताना आई एकीकडे पूजेची सगळी तयारी करत होती. या पूजेसाठी फार काही वस्तू लागत नाहीत. हळद, कुंकू, धूप, अगरबत्ती, फुलं, त्यानंतर अभिषेक आणि नैवेद्य करता पाणी, दूध, लाह्या असं सगळं लागतं. सो हे सगळी तयारी आई एकीकडे करत होती आणि एकीकडे माझी रांगोळी झाली. आईने उंबरठ्याचं पूजन केलं, हे तुम्ही पुढे बघू शकता. तर अशा प्रकारे आईने उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर नागपंचमीच्या पूजेसाठी सुरुवात केली. सर्वप्रथम आईने दिवा प्रज्वलित करून घेतला आणि पाटावर जिथे शुभचिन्ह काढलं होतं त्यावर ताट ठेवलं, कारण तिथे आपल्याला ही नागोबाची मूर्ती ठेवायची असते आणि त्याला अभिषेक करायचा असतो. तर तुम्ही बघू शकता, ह्या नागोबाच्या मूर्त्या इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतात. आदल्याच दिवशी ती पप्पांनी आणून ठेवली होती. आणि आमच्याकडे असं असतं की नागोबाच्या पूजेसाठी लागणारी मूर्ती, सगळं साहित्य देखील घराच्या अंगणातच ठेवतात, त्याला घरात आणत नाहीत. सो ती पूजा देखील त्यामुळेच बाहेरच अंगणात केली जाते. सो अशा प्रकारे पूजेला सुरुवात केली. सर्वप्रथम मूर्तीवर आईने दुधाने अभिषेक केला, त्यानंतर पाण्याने अभिषेक केला आणि आमच्याकडे लाह्यांचा अभिषेक देखील केला जातो. तो कसा, तर अगदी आपण दुधा आणि पाण्याने करतो त्याच प्रकारे. त्यातच नैवेद्य देखील दाखवला जातो. दुधा आणि पाण्याने अभिषेक केल्यानंतर नागोबाला हार आपण जे अर्पण करतो ते आमच्याकडे आघाडा घालतात. या पानांना आघाडा असं म्हटलं जातं. प्रत्येक भागात कदाचित वेगवेगळं त्यांना म्हणत असतील. आमच्याकडे कोकणात त्याला आघाडा म्हणतात. त्यानंतर आपल्या हातामध्ये दूध आणि लाह्या घेऊन त्यांचा देखील त्या मूर्तीवरून अभिषेक केला जातो. तुम्ही इथे बघू शकता, अशा त्या अर्पण केल्या जातात. सो अशा प्रकारे आईने त्या नागोबाच्या मूर्तीवर दूध, पाणी आणि दही त्याने देखील अभिषेक करून घेतला. त्यानंतर आईने धूप, दीप दाखवलं, नैवेद्य दाखवला, फुलं अर्पण केली. तर नैवेद्यामध्ये आईने दूध, पाणी आणि लाह्या असं नैवेद्य दाखवला. आघाडा घातल्यानंतर दूध आणि पाण्याचा अभिषेक केल्यानंतर आईने त्यावर हळद कुंकू वाहिलं, फुलं अर्पण केली आणि मग पुढे आईने नैवेद्य दाखवला. ह्या नैवेद्याकरता आम्ही दरवर्षी, ह्या पूजेच्या नैवेद्याकरता आम्ही दरवर्षी पातोळ्या करतो. कोकणामध्ये हा प्रकार प्रत्येक घरामध्ये केला जातो आणि तो खायला देखील अतिशय रुचकर लागतो आणि ह्या हळदीच्या पानांमध्ये तो केला जातो. पण ह्यावर्षी आम्ही सोलापूरला गेल्यामुळे आणि ज्या दिवशी
पहिला श्रावण सोमवार होता, नागपंचमी होती, तेव्हा आम्ही दुपारी आलो. त्यामुळे पुरेसा असा वेळ मिळाला नाही, कारण ही जी पूजा आहे ही संध्याकाळीच असं विसर्जन केलं जातं 5च्या आसपास, सूर्य मावळायच्या आधी. सो असं सगळं करायचं होतं, त्यामुळे तितका पुरेसा वेळ मिळाला नाही यावर्षी. पण तुम्ही पातोळ्या देखील ह्या पूजेकरता करू शकता आणि त्या खूप खूप रुचकर लागतात. कोकणामध्ये सर्रास हा पदार्थ ह्या पूजेच्या नैवेद्यासाठी सगळीकडेच केला जातो. तुमच्याकडे काय नैवेद्य करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो तुम्ही बघू शकता इथे आई माझी पूजा करत आहे. आईची संपूर्ण पूजा झाल्यावर तिने मनोभावे नागोबाला नमस्कार केला. ही पूजा आमच्याकडे बहीण भावासाठी करते, आपल्या घराचं रक्षण व्हावं ह्यासाठी केली जाते. आपल्या शेतकरी बांधवांचा नागोबा हा मित्र असतो, तर ती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस असतो. त्यासाठी ही पूजा केली जाते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अंगणात आमच्याकडे ही पूजा करतात. तर आईची पूजा पूर्ण झाल्यानंतर माझी पूजा मात्र बाकी होती, परंतु मला पाटाभोवती सजावटीची रांगोळी काढायची होती. ती काढली ना कीच मला असं वाटतं की माझी कोणतीही पूजा पूर्ण झालेली आहे. आणि पुढे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आईची पूजा झाल्यानंतर मी पाटाभोवती रांगोळी काढायला घेतली. छोटीशी फुलांचीच रांगोळी मी काढलेली आहे आणि ती अशा प्रकारे ही माझी रांगोळी मी सुंदर काढून घेतली. तुम्ही बघू शकता ह्या रांगोळीने पूजेमध्ये अगदी 4 चांद लागले आहेत आणि रांगोळी किती सुंदर दिसत आहे. आपली पूजा त्यामुळे अधिक सुंदर वाटत आहे. सो अशी रांगोळी काढली आणि मीही त्यानंतर पूजेला सुरुवात केली. मीही आघाडा अर्पण केला, हळद कुंकू वाहिली, फुलं अर्पण केली आणि मनोभावे नागोबाची पूजा केली. फुलांच्या डिझाईनमध्ये केलेली ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रांगोळी जर तुम्हाला काढायची असेल तर त्याचा मोठा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे. अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. मला जमली म्हणजे तुम्हाला देखील नक्कीच जमेल. सो तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच बघा आणि तुम्हाला माझी ही पूजा रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा. संध्याकाळी साधारण 5-5:30च्या सुमारास आम्ही नागोबाला पाण्यामध्ये विसर्जन करत नाही. आमच्या इथे अशी पद्धत आहे की नागोबाची मूर्ती आणि पूजेमध्ये वापरलेली फुलं इत्यादी वस्तू गवतामध्ये किंवा झाडाझुडपांमध्ये ठेवतो. यामागे नागदेवताचा तिथे वास असतो अशी आमची श्रद्धा आहे. अशा प्रकारे नागपंचमीची पूजा आम्ही घरी केली. तुम्हाला कशी वाटली आमची ही पूजा, आम्ही काढलेली रांगोळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपल्या चॅनलवर पुढे गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या सुंदर डेकोरेशनचे व्लॉग्स येणार आहेत. तसंच मी आत्ता अक्कलकोट आणि तुळजापूरला नुकतीच जाऊन आले आहे, तर ती देखील माहिती ते व्हिडिओज देखील आपल्या चॅनलवर येणार आहेत. म्हणून अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. सो कमेंट करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.